गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं नाईट शिफ्टवालं रुटीन. मी मॉर्निंगला 4 वाजता कामावरून परत येते आणि झोपून घेते. त्यानंतर मी 1 वाजता उठते आणि मस्त ब्रश वगैरे करून सकाळी सकाळी गरम पाणी पिते. सध्या मला खोकला चालू आहे त्यामुळे मी मध टाकून गरम पाणी पिते. मग पाणी वगैरे तापल्यानंतर मस्त फ्रेश होऊन घेते, अंघोळ वगैरे करून घेते छान. मग त्याच्यानंतर मी देवपूजा करते, कारण सकाळी सकाळी पहिली गोष्ट देवपूजा केल्याने मनसुद्धा खूप प्रसन्न राहते. तर तुम्ही आता म्हणाल दुपारच्या 1 वाजताला मी सकाळ कसं म्हणू शकते? तर नाईट शिफ्टवाल्यांसाठी दुपारचं 1 वाजताच सकाळ होते आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात होते, म्हणून मी त्यानुसार त्याला सकाळ बोलले. देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मी घेते जेवण करायला आणि आज मला काहीतरी वेगळं खावंसं वाटत होतं, म्हणून मी आज घेतले होते बटाट्याचे पराठे करायला. तर मी इथे तुमच्यासोबत रेसिपी देखील शेअर करते. पहिले तर 2-3 बटाटे असे शिजवून घ्यायचे, मस्त ते स्मॅश करायचे आणि त्याच्यामध्ये कांदा तो बारीक चिरलेला असला पाहिजे, मिरची, कोथिंबीर आणि सगळे मसाले ॲड करायचे. मग ते सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मस्त असं मिक्स झाल्यानंतर कणिक मळलेली असेल त्या कणकेमध्ये ते मिश्रण भरून घ्यायचं आणि त्याचे छान असे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि ते गोळे व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आणि जो आपला पराठा रेडी असेल तो मस्त तुपावर भाजून घ्यायचा. ह्याची टेस्ट इतकी मस्त लागते आणि सगळ्यात सोपी आणि एकदम झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि मला तर ही रेसिपी करायला खूप 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 आवडते आणि अनिकेतला सुद्धा माझ्या हातचे पराठे खूप आवडतात, त्यामुळे हे मी वरचेवर करतच असते. मग एवढी रेसिपी करायची तर भांडी तर निघणारच आणि कामाला जायच्या आधीच मला सगळं किचन आवरून ठेवायला लागतं, त्यामुळे मी भांडी वगैरे घासते. मग इथे मी फायनली रेडी होत आहे ऑफिसला जाण्यासाठी आणि माझा ड्रेस बघा किती सुंदर आहे. त्यानंतर मी असा मिनिमल मेकअप करते विथ ओनली डॉट अँड की आणि एक छान असा ब्लश. तर मी इथे सगळं माझं आवरून घेतलं आहे आणि बघा मी किती सुंदर दिसते. तर हा आहे माझा डेलीचा नाईट शिफ्ट ऑफिसवाला रुटीन. तर आजच्या पुरतं एवढंच. आपण भेटूया उद्या. ओके, बाय.